जगाला शांततेचा समतेचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध, कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्यासह ज्या ज्या महामानवांनी आणि मातांनी बहुजनांच्या उद्धारासाठी आपले जीवन व्यतीत केले आहे, अशा सर्व महामानवांना मी सर्वप्रथम या ठिकाणी अभिवादन करतो. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 69वा महापरिनिर्वाण दिन आपण या ठिकाणी सर्वजण मिळून एकत्र आलेलो आहोत. या विचारमंचावर उपस्थित असणारे भिक्खू पय्यावंश, बनते पय्यासार, या सभेचे अध्यक्ष डॉक्टर कपिल करवंदे साहेब आणि आमचे सहकारी मार्गदर्शक राम गायकवाड सर आणि उपस्थित बंधू आणि भगिनींनो, खऱ्या अर्थानं मी काही वक्ता नाही आहे. मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारावर चालणारा एक कृतीशील, एक सामान्य चळवळीतला कार्यकर्ता आहे. बोलणारे अनेक जण असतात, पण त्यांची कृती जर आपण पाहिली तर ती कृती यांच्या विचाराच्या विरुद्ध दिशेने असते. तसं उपरे काकांनी आम्हाला जी काही शिकवण दिलेली आहे आणि बाबासाहेबांची जी काय आम्हाला विचार आहेत, मान्य आहेत, त्या पद्धतीने आम्ही बाबासाहेबाचं काम प्रामाणिकपणे पुढं नेण्याचं काम आम्ही या ठिकाणी करत आहोत. मुळात आम्ही ओबीसी आहोत, आमचा प्रवर्ग ओबीसी आहे. आणि उपरे काका म्हणायचे ओबीसीचा लॉंग फॉर्म ऑदर बॅकवर्ड क्लास नसून ओरिजिनल भारतीय कम्युनिटी आहे. कारण ओबीसी हे मूळ निवासी आहेत, या भारतातील ओबीसी हे मूळ निवासी आहेत आणि त्यांची मूळ निवासी आणि जे नागवंशी आहेत, ओबीसी म्हणजे पूर्व पश्चिमचे नागवंशी आहेत आणि नागवंशी लोक बुद्धिस्ट होते. त्याच्यामुळं सर्व ओबीसी हे खऱ्या अर्थानं बुद्धिस्टच आहे. परंतु मधल्या काही काळामध्ये या जाती व्यवस्थेमध्ये आणि ह्या उच्चवर्णीयांमुळे त्यांनी त्यांचं जे काही हक्काचं घर सोडून ते दुसऱ्या घराच्या दिशेने गेलेले आहेत. म्हणून हनुमंत उपरे काका नेहमी म्हणायचे की आम्ही धर्मांतर करत नाही, तर आम्ही स्वघरी परत येत आहोत. म्हणजे उपरे काकांनी जे ओबीसी बांधव बुद्ध धम्माच्या वाटेवर हे जे काही अभियान केलेलं होतं, ते अभियानाला ते असं बघत होते की आम्ही आमच्या मूळ घरात, आम्ही स्वघरात परत येत आहोत. अशाचं अभियान उपरे काकांनं महाराष्ट्रभर केलं. परंतु 19 मार्च 2015 रोजी उपरे काकांचं निर्वाण झालं आणि निर्माण व्हायच्या आधी काकांची धम्मदीक्षा होण्याची राहिली होती. कारण त्यांना सर्व ओबीसीला एकत्रित करून नागपूर या ठिकाणी बाबासाहेबांनी जे स्वप्न पाहिलं होतं की भारत बौद्धमय करायचा, आणि जर भारत बौद्धमय करायचा असेल तर या भारत देशातील जे काही बहुसंख्य लोक आहेत ओबीसीचे, हे जोपर्यंत बहुजन सर्व एकत्र येत नाही तोपर्यंत भारत बौद्धमय होणार नाही. तर त्या अशा बाबासाहेबांच्या जे काही संकल्प स्वप्न होतं त्या पूर्तीकडे एक छोटासा पाऊल म्हणून उपरे काकांनी त्यांचं काम चालू केलं होतं आणि तेवढ्यात त्यांचं 19 मार्च 2015 रोजी निर्वाण झालं. आणि मग निर्वाण झाल्यानंतर आमचे बीडचे सर्व मंडळी असतील, राम गायकवाड सर असतील, रोडे सर असतील किंवा चळवळीचे सर्व कार्यकर्ते असतील, त्यांनी आम्हाला फोन करून विचारलं की उपरे काकाचा अंत्यविधी तुम्ही कुठल्या पद्धतीने करणार आहे. आम्ही त्यावेळी स्पष्ट सांगितलं की काकांची जे काही मार्ग बौद्ध धम्माकडे गेला होता, आम्हाला बौद्ध पद्धतीनेच काकाचा अंत्यविधी करायचा आहे. बीडमध्ये घोसापूर या ठिकाणी काकाचा अंत्यविधी त्या ठिकाणी होता. आदरणीय उपभुक्त महाथेरो बदंत त्या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यांच्या देहाला साक्ष ठेवून उपरे परिवार आणि ओबीसीतील प्रमुख कार्यकर्ते काकांचे यांनी आम्ही त्यावेळेस दीक्षा घेतलेली आहे. तर दीक्षा घेऊन आम्ही आमच्या स्वतःचं भलं करून घेतलेलं आहे. आमचे ओबीसी आपण कालनिर्णय कॅलेंडर पाहतो, त्या कॅलेंडरमधले 365 दिवस कर्मकांड करतात. सगळा वेळ पैसा सगळं त्याच्यामध्ये वाया घालतात आणि ज्या वेळेला आमच्याच ओबीसीचं जर एखादी हिताची गोष्ट समोर येते त्यावेळेला या ठिकाणी विरोध करणारे बुद्धिस्ट नसतात, मुस्लिम नसतात, ख्रिश्चन नसतात, याच समाजातील जे उच्चवर्णीय आहेत ते आमच्या हक्क अधिकार जे आम्हाला संविधानाने दिलेले त्याच्या विरोधात ते येतात. मग आम्ही
कशाचे हिंदू? म्हणून आम्ही आमच्या स्वघरी आलेलो आहोत आणि माझ्या पुढील आयुष्यामध्ये मी तर फार लहान कार्यकर्ता आहे आणि मला जे काही बळ आहे तुमच्यामुळं सर्वांमुळं हे बोलण्याचं बळ किंवा समाजात वावरण्याचं बळ आणि धम्माचं कार्य करण्याचं बळ येतं. माझ्या पुढील आयुष्यामध्ये मी कृतिशीलपणे बाबासाहेबांचे विचार आमच्या ओबीसीमध्ये रुजवण्याचं काम करेल आणि भारत बौद्धमय करण्याच्या दिशेने जे काही बाबासाहेबांचा संकल्प आहे त्या दिशेने माझा काहीतरी एक छोटासा वाटा त्यामध्ये राहील या पद्धतीने मी माझं आयुष्यात काम करत राहील. उपरे काका नेहमी म्हणायचे, कारण उपरे काका एक उद्योजक होते. बीडसारख्या एक मागास ठिकाणी एक गणराज उद्योग समूहामध्ये उपरे काकांनी बीडचं नाव एक महाराष्ट्रभर नेलं होतं आणि त्यांच्या एवढ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये चांगला उद्योग त्यांनी चालवला, यशस्वीरित्या चांगलं प्रॉडक्ट मार्केटमध्ये आणलं आणि त्याचं चांगलं नाव रूपाला आलं म्हणून राष्ट्रपती पुरस्कार उपरे काकांना मिळाला होता. आणि ज्या वेळेला राष्ट्रपती पुरस्कार मिळाला, दिल्लीला प्लेनचे तिकीट होते, मी फार लहान होतो, मी प्लेननी विमानात गेलो दिल्लीमध्ये, तिथं काकांना पुरस्कार दिला, सगळ्या गोष्टी झाल्या आणि पुरस्कार घेऊन ज्यावेळेस तिथं टी व्हीच्या बाईट्स वगैरे सगळ्या गोष्टी झाल्या आणि ज्यावेळेस काका बीडला आले, 1 दिवस झाला, 2 दिवस झाला, 3 दिवस झाले तरी कुणीच त्याची दखल घेतली नाही. बीडमधल्या कुठल्याच पुढाऱ्याने म्हणा किंवा कुठल्याच माणसाने म्हणा की बाबा तुम्हाला एवढा मोठा राष्ट्रपती पुरस्कार मिळाला, तुमचं कौतुक आहे किंवा तुमचा हा सत्कार आहे, असं कोणीही केलं नाही. काका भाषणात नेहमी बोलून दाखवायचे आणि ज्या वेळेला काकांनी त्याचं बारीक संशोधन केलं किंवा का असं होत आहे तर त्यावेळेला लक्षात आलं की आपण एक मायक्रोस्कोपिक जातीने बघितलं तर आमची जात आहे भावसार. मग ती जात एवढी लहान आहे की त्याचे 10-5 घरं पण इथं असतील नसतील माहीत नाही. म्हणजे एवढ्या मायक्रोस्कोप जातीचा माणूस, परत बाळासाहेब आंबेडकरांच्या पक्षात काम करणारा माणूस, त्यावेळेस काका भारी बहुजन महासंघात काम करायचे. मग असल्या माणसाचा काय सत्कार करायचा, अशी मेंटॅलिटी आमच्या बीडवासियांची होती. सर उपरे काका बोलत होते नेहमी भाषणात, त्यांनी नाव सकट सांगितलं की कोण बोललं ते आता हयात नाही म्हणून मी त्यांचं नाव घेणार नाही. म्हणजे अशा प्रवृत्तीचे माणसं समाजात आहेत. मग ही प्रवृत्ती काय येते? कारण ही प्रवृत्ती जातीमुळे येते. मग जात कोणी निर्माण केली? जात माणसाने निर्माण केली. प्राण्यांमध्ये जाती आहेत. आपण एखादे 10-5 प्राणी चलून गेले, त्याच्या पायाच्या ठशावरून हत्तीचा आहे का, उंटाचा आहे का, अजून दुसऱ्या प्राण्यांचा आहे याच्या ठशावरून आपण त्याची जात सांगू शकतो. परंतु आपण 10 माणसं एखाद्या माणसासमोर उभा केले आणि सांगितलं ह्यांच्या जाती सांगा, तर कोणी सांगू शकणार आहे का? तर कोणी सांगू शकणार नाही. कारण ह्या मानव निर्मित जात आहे आणि एकाच विशिष्ट वर्गाचं वर्चस्व राहा म्हणून आपल्याला जाती विभाजून ठेवलेलं आहे आणि अजूनपर्यंत आपण तेच करत पाहतो. तर ही जात कुठेतरी नष्ट होण्यासाठी बाबासाहेबांनी अतिशय चांगला आपल्याला मार्ग दाखवलेला आहे बुद्ध धम्माचा आणि ते औषध म्हणजे आयुर्वेदिक औषध आहे. आपलं ॲलोपॅथीचं औषधाने लगेच इफेक्ट होतो, पण हे कायमस्वरूपी औषध आहे बुद्ध धम्माचं. हे जोपर्यंत बुद्ध धम्म भारतामधील लोकांना आपल्याला सांगता येणार नाही. उपरे काका अजून त्याच्यावर म्हणायचे की, कारण ते उद्योजक होते, ते म्हणायचे की बुद्ध धम्म हे एवढं चांगलं प्रॉडक्ट आहे, पण ह्या प्रॉडक्टला मार्केटमध्ये प्रेझेंट करण्यासाठी जे सेल्समन आहेत ते सेल्समन कुठेतरी कमी पडत आहेत. म्हणून आपल्याला एक सेल्समन म्हणजे बुद्ध धम्म आपला कसा आहे, मानवतावादी, विज्ञानवादी दृष्टिकोन, ह्या सर्व गोष्टी आपल्याला सर्व समाजाला समजून सांगून आपल्या धम्मात कसं सर्वांना सामील करून घेता येईल या दृष्टीने आपण प्रयत्न केले पाहिजेत. मी माझ्या पुढील आयुष्यामध्ये यासाठी कटिबद्ध राहील एवढी शब्द मी या ठिकाणी बोलतो आणि मी माझी जागा घेतो. जय भीम, जय प्रबुद्ध भारत.